महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं CST लॉन्चपॅड या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या या सेशनमध्ये जे आपली सिरीज चाललेली आहे महापारेषणकरिता टेक्निशियनची पोस्ट आहे, त्याचा या अगोदर पेपर झालेला आहे 2016 मध्ये आणि 17 मध्ये. तर त्याचे MCQ आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन चाललेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा पूर्ण ब्रेनचं वॉर्मअप होणार त्याकरिता, म्हणजे पूर्णच्या पूर्ण टॉपिक एकदा तुमचे रिवाइज होईल. त्यानंतर आपण चॅप्टर वाईज कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, तर बघा 2016 पेपर आहे, त्याचे आपले काही क्वेश्चन झालेले आहे आणि कंटिन्यू मध्ये आपण करणार आहे. तर हा आजचा आपला दुसरा क्लास आहे आणि पूर्णच्या पूर्ण आपला कंटेंट मराठीमध्ये आहे प्लस इंग्लिशमध्ये राहील. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हे पेपर डाउनलोड करायचे असेल फ्रीमध्ये, त्याची PDF आहे 2016 आणि 17ची, तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायची आहे. ॲपमध्ये तुम्हाला फ्री कंटेंटमध्ये मिळेल किंवा तुम्ही कोर्समध्ये गेले तरी पण तुम्हाला तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्या ॲपची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि CST लॉन्चपॅड नाव आहे, प्ले स्टोअरवरती सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल. आणि मी यापूर्वी पण सांगितलं आणि रोज सांगत राहील की तुम्हाला काय करायचं, रोज एक फ्री टेस्ट घेतो मी, मॉक टेस्ट घेतो एक, किंवा क्विज बनवू आपण ज्याच्यामध्ये तुमचे 10 क्वेश्चन राहते. तर ते 10 क्वेश्चन रोज अटेंड करायचे, संडेला सोडून रोज राहते. तर ती अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपला अभ्यास किती झालेला आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. आणि सोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती कनेक्ट व्हायचं असेल तर माझा ID आहे रोशन ताजने फॉर यू. तर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही मला फॉलो करू शकता. तर आपला जो विषय आहे तो विषय आहे महापारेषण टेक्निशियनचा, जे आपलं टार्गेट आणि जे आपलं मिशन आहे. आणि जवळजवळ माझ्यासोबत जुळलेले जर मला पूर्णपणे 100% फॉलो केले तर तुमची जागा 100% कन्फर्म आहे, पक्की आहे असं समजून चाला. फक्त तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे, किंवा मी सांगतो कमीत कमी तेवढं तरी तुम्हाला करणं भाग आहे. ठीक आहे, तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळू. तुम्हाला यापूर्वी सांगितलं की तुम्हाला स्वतःचे नोट स्वतः बनवायचे आहे आणि बुक घेऊन तुम्हाला याचे 31 सेपरेशन करायचं आहे. तुम्ही याच्या अगोदर पण सांगितलं, पण होऊ शकते की आज जर तुम्ही नवीन असाल तर ते तुमच्यासाठी स्पेशल इन्स्ट्रक्शन. तर आपण क्वेश्चनकडे वळूया. आणि ज्यांना असं वाटते, मागच्या वेळेस सांगितलं पुन्हा एकदा सांगून देतो की पूर्ण प्रश्न फटाफट सरांनी संपवले पाहिजे, तर तुम्ही PDF डाउनलोड करा आणि फटाफट वाचून घ्या. अर्ध्या तासामध्ये पूर्ण तुमचा विषय संपू जाईल. आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवा, जो या हिशोबाने चालणार ना, लिहून देतो त्याचं काही होऊ शकणार नाही. कारण प्रश्न जशाच तसा कोण पेपरमध्ये एकही प्रश्न मिळणार नाही, किंवा क्वचित मिळाला तर मिळाला एखादा जशाच तसा, नाही तर प्रत्येक प्रश्न कॉन्सेप्ट बेस असतात. त्याच्या कारण तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आता आपण प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 2 भाषेमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी. मी दोन्ही वाचण्याचा प्रयत्न करतो आणि जे मी अंडरलाईन करणार किंवा ज्याला मी हायलाईट करणार त्या शब्दाकडे पूर्णपणे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर ठीक आहे, तर बघा मग इन DC मोटर. आता मोटरचे प्रश्न सुरू झाले. आपला 18वा प्रश्न आहे, द DC सप्लाय इज स्विच ऑन. म्हणजे आपल्याला DC मोटरला सप्लाय देतो ना, त्याला सप्लायला काय करायचं आहे, स्विच ऑन म्हणजे आता सुरू करायचं आहे. विथ स्टार्टिंग हँडल इन द पोझिशन. आता तुम्हाला जर माहीत असेल तर आपण DC मोटर काय करतो, स्टार्टरच्या सहाय्याने सुरू करतो. आता स्टार्टर 2 पॉईंट पण आहे आपल्याकडे, 3 पॉईंट पण आहे आणि 4 पॉईंट पण आहे. तर या स्टार्टर कोणतंही असो, सुरू करण्यासाठी ते मोटर बटन दाबल्याबरोबर सुरू नाही होत, आपल्याला स्टार्टरचा हँडल फिरवावा लागतो. स्टार्टरचा काय करावा लागतो, हँडल फिरवावा लागतो. मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये, समोर बघा. DC मोटरमध्ये DC पुरवठा सुरू करण्याचा दांडा म्हणजेच ते हँडल, ठीक आहे, ब्लँक स्थितीत नेऊन सुरू करतात. म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये सुरू करताना तो कोणत्या स्थितीमध्ये असतो, म्हणजे स्टार्टिंग हँडल इन द पोझिशन, म्हणजे कोणत्या पोझिशनला तो स्टार्टिंगमध्ये हँडल राहतो. तुम्हाला जर माहीत असला तर ही डमी डायग्राम आहे फक्त समजावण्यासाठी. जर तुम्हाला माहीत असेल तर असा हँडल राहतो, म्हणजे या हँडलमधनं काय होते, इथं तुमचा रेजिस्टन्स लावले राहते मधामध्ये. पहिले हँडल सर्वात प्रथम आपला काय राहतो, ऑफ पोझिशनमध्ये राहतो आणि इकडे गेला की तो ऑन पोझिशनमध्ये. तर आपण काय करतो, सुरुवातीला असं पडलेला राहतो. जसं तुम्ही सप्लाय ऑन केला की मग काय करता तुम्ही, हा जो स्टार्टिंगचा हँडल आहे त्या हँडलला हळूहळू तुम्ही ऑन पोझिशनकडे घेऊन जाता. म्हणजे तुम्ही काय करता, ॲक्च्युअल हे जे आर्मेचर आहे याच्यामध्ये काय करता, हे रेजिस्टन्स जे आहे, रेजिस्टन्सची वाइंडिंग जी आहे, म्हणजे वाइंडिंगमध्ये जे रेजिस्टन्सचा कॉईल आहे ते तुम्ही ॲड करता आणि हळूहळू ते रेजिस्टन्स काय करता, कमी करत नेता. तर प्रश्नाचं हेच विचारला की ते सुरुवातीला कुठून तुम्ही घेऊन जाता, की ऑनमधून ऑफमध्ये आणता की ऑफमधून ऑनमध्ये आणता, अशा प्रकारचा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर आपण कुठे राहते म्हटलं, मी सांगितलं तुम्हाला ऑफमध्ये राहते. तर तेच विचारलं होतं का स्टार्टिंगमध्ये हँडल कोणत्या पोझिशनमध्ये राहते, तर ते ऑफ पोझिशनमध्ये राहते. नंतर त्याला काय करतो आपण, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू वाढवत नेऊन त्याला ऑन पोझिशनमध्ये नेतो. मग काय होते की हा रेजिस्टन्स पूर्णपणे डिस्कनेक्ट होऊन जातो. कारण सुरुवातीला आपल्याला काय करायचं राहते, त्या स्टार्टरचं काम असते की सुरुवातीला जाणारा हेवी जो करंट आहे, खूप सारा करंट जो आहे तो करंट काय करणं, कमी
कमी करणं हे कोणाचं काम आहे, स्टार्टरचं. म्हणून आपण त्याला स्टार्टर लावतो आणि ही त्याची प्रोसिजर आहे आणि ही त्याची कंडिशन आहे. तर म्हणून याचं पहिलंवालं उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे, तर बाकीचे उत्तर काही रिव्हर्स वगैरे ऑन ऑफ ऑन वगैरे इनव्हॅलिड आहे सर्व. तर याचं ए वालं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ए म्हणजे पहिलंवालं. त्याच्यानंतर व्हॉट इज द सिलेंड्रिकल इन शेप अँड शेप, म्हणजे एक कोणती वस्तू याची विचारलं आहे. व्हॉट इज द सिलेंड्रिकल शेप, काय सिलेंड्रिकल शेपमध्ये राहते, अँड माउंटेड ऑन द शाफ्ट, आणि ते शाफ्टवरती ठेवलेलं राहते. आता बघा या प्रश्नाचं मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न मराठीमध्ये पण वाचून घेऊ. ठीक आहे, कोणती गोष्ट दंडगोलीय म्हणजे कशाला म्हणतो आपण, हे असं रेक्टँग्युलर जर राहिला तर हे फ्रंट व्ह्यूमध्ये झालं. जर आपण असं 3D मध्ये जर दाखवला, हा काय झाला तुमचा दंडगोलीय. म्हणजे काय, जसं आपलं हे राहते ना, सिलेंडर राहते ना, बस त्याला दंडगोलीय म्हणतो आपण. आकाराची असते आणि अक्षावर म्हणजे शाफ्टवर. आता तुम्हाला माहिती आहे शाफ्ट कुठं राहते, आपल्या मोटरच्या मध्ये राहतो आणि ते शाफ्टवरती काय ठेवलेलं राहते, बसवलेली असते म्हणते. आता कोण राहते त्या शाफ्टवरती हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि जर तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला माहिती आहे कोणतीही मोटर असो, कोणतीही, तो शाफ्ट बेरिंगवरती राहते. कशावर राहते, बेरिंग राहते. याच्या इकडे एक बेरिंग राहते, इकडे एक बेरिंग राहते, बरोबर आहे. आणि त्या शाफ्टवरती आपलं रोटर राहते. शाफ्टवरती काय राहते, रोटर. आता कधी रोटर फील्ड म्हणून पण काम करते, कधी रोटर आर्मेचर म्हणून पण काम करते. आता डिपेंड करते की आपलं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्यावरती ते डिपेंड करते की नेमकं त्याला फील्ड म्हणायचं की आर्मेचर म्हणायचं. पण त्याला काही जरी म्हटलं तरी त्याला आपण रोटर म्हणतो. तरी काय म्हणतो आपण त्याला, रोटर. आणि या रोटरच्या बाहेरचा जो भाग राहते त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे बाहेरची जी वाइंडिंग राहते त्याला काय म्हणतो आपण, स्टेटरची वाइंडिंग म्हणतो. कोणती म्हणतो, स्टेटरची वाइंडिंग. आणि त्या वाइंडिंगला बाहेरून पुन्हा एक प्रोटेक्शन दिलं राहते त्याला आपण योक म्हणतो. काय म्हणतो, योक म्हणतो किंवा फ्रेम म्हणतो. हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन छान पद्धतीने माहिती आहे. पुढे पुन्हा डायग्राम येईल तेव्हा पुन्हा तुम्हाला मी डायग्राम एक्सप्लेन करून सांगेल. आता बघा, तर तुम्हाला हे उत्तर तर माहीत झालं आहे की याला आपण रोटर म्हणतो. काय म्हणतो, रोटर म्हणतो. पण जर तुम्ही जर या क्वेश्चनमध्ये जर बघितलं आणि आन्सर की पण बघितली तर त्यांचं म्हणणं आहे योग. काय म्हणणं आहे, योग. म्हणजे जी आन्सर की आली आहे महापारेषणकडनं त्या आन्सर कीमध्ये याचं उत्तर 2 दिलेलं आहे आणि ते माझ्या मताने पूर्णपणे चुकीचं आहे. पूर्णपणे काय चुकीचं आहे. आता त्यांनी नंतर चेंज केलं, काय केलं ते मला माहीत नाही. पण त्यांनी जी कंडिशन दिली आहे त्या कंडिशननुसार त्याला योग म्हणताच नाही येणार ना. योग काय, एक सिलेंड्रिकल पोकळ भाग आहे आणि तो शाफ्टवरती लावलेला नाही राहत, तो काय राहते, बाहेरून राहते फ्रेमच्या. तर मग त्याला त्याचं उत्तर योग येऊ तरी कसं शकते. तर त्याच्यामुळे नाही पोल येणार, नाही योग येणार, नाही फील्ड वाइंडिंग म्हणता येईल. कारण की मी सांगितलं हा रोटर म्हणजे कधी फील्ड पण राहू शकतो, कधी आर्मेचर पण राहू शकतो. तर माझ्या मताने ॲक्च्युअली याचा आन्सर नन ऑफ दीज यायला पाहिजे होतं. कारण की याच्यात रोटर नावाचा शब्दच नाही आहे. तर मग यापैकी कोणतेही नाही असं उत्तर यायला पाहिजे. आणि बऱ्याच जणांनी हे मारलंही असणार, पण आन्सर कीमध्ये याचं 2 उत्तर पक्क समजलं आहे. ठीक आहे, तर माझ्या मताने हे उत्तर काय राहील, चुकीचं राहील. तर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळू. यांचं 2 आहे, पण माझं म्हणणं आहे की याचं नन ऑफ दीज म्हणजे रोटर उत्तर पाहिजे होतं, जे नाही आहे. काही हरकत नाही, आपण समोर जाऊ. ठीक आहे, अशा चुका पेपरमध्ये बऱ्याचदा होत असतात आणि नंतर ती मग ऑब्जेक्शन घ्यायला वगैरे चान्स दिला की मग आपण काय करतो, ऑब्जेक्शन घेऊन मग त्याला चेंज केलं जाते किंवा मग त्याचे आपल्याला मार्क्स दिले जाते किंवा मग प्रश्न चुकीचा असला की त्याचे ॲडिशनल मार्क्स दिले जाते किंवा त्या प्रश्नालाच कॅन्सल केलेलं जाते. तर ते असो, काही हरकत नाही, आपल्याला सामोर जायचं आहे. कारण आपण त्यांच्यावर नाही होऊ शकत, तर त्यांनी आपल्यावर नेहमी राहील. पुन्हा तसाच हा प्रश्न आहे बघा. इथं विचारला आहे की इन विच इन्स्टंट म्हणजे तो पर्टिक्युलर एक टाईम राहते ना, जसं म्हणजे 2, 4, 5 वाजते त्याच्यातला जो एक पर्टिक्युलर टाईम राहते त्याला इन्स्टंट म्हणतो. म्हणजे पर्टिक्युलर त्या वेळेत घडलेला तो टाईम किंवा आलेला तो टाईम. द प्लेन ऑफ द कॉईल, म्हणजे कॉईलचा जो प्लेन आहे, जसा आहे कॉईल, मी आता ही डायग्राम क्वेश्चनमध्ये नाही दिलेला आहे. हा काय झाला, हा तुमचा प्लेन झाला, म्हणजे हे तुमची कॉईल झाली. काय झाली, कॉईल, जी मी तुम्हाला हायलाईट करून दाखवला आहे. इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता इथं असं म्हणणं आहे की ही जी कॉईल आहे, ही कॉईल जे डायरेक्शन ऑफ फ्लक्स आहे, म्हणजे हे फ्लक्स असे चालले, तुम्हाला दिसत असणार. तर आता थोडीशी बारीक आहे, तर हे अशा पद्धतीने ते फ्लक्स चालले. त्या फ्लक्सला परपेंडिक्युलर कट कोणत्या पोझिशनला करणार. तर आता माझं म्हणणं काय, मराठीत पण वाचून घेऊ. कोणत्या प्रसंगी कॉईलची पातळी म्हणजे त्याचा प्लेन चुंबकीय क्षेत्राला लंब असते. लंब असतेच म्हणजे काय, परपेंडिक्युलर म्हणजेच काय झाला, तो त्याला 90 डिग्री किंवा 90 अंशाचा कोन म्हणू आपण. ठीक आहे, कधी असते, म्हणजे तुमचा फ्लक्स असा चालला आणि आपला कॉईल 90 डिग्री बरोबर त्याला कट करत आहे किंवा 90 डिग्री बरोबर आहे, कोणत्या पोझिशनला आहे म्हणते. तर माझ्या मते आहे ना, अशा प्रकारची एक डायग्राम प्रश्नामध्ये गिवन पाहिजे होती. काय पाहिजे होती, गिवन. तर आता नेमकं काय समजायचं आपण, सुरुवात इथून पकडायची, सुरुवात इथून पकडायची, सुरुवात इथून पकडायची, सुरुवात इकडून पकडायची, सुरुवात इथून पकडायची. मोठा प्रश्न आहे ना, बरोबर आहे. परंतु जनरली आता बेसिक आता पकडून चालू आपण की मॅक्झिमम फ्लक्स कधी कट करू शकता, जेव्हा आता हा फ्लक्स असा चालला, असे समजा फ्लक्स चालले आहे, तर तुम्ही आडवे जर झाले, असे बरोबर परपेंडिक्युलर अशा पद्धतीत आले, जसा
आता तुमचा कॉईल असे प्लेनमध्ये आहे, तर असं प्लेनमध्ये आलं तर तो जास्तीत जास्त फ्लक्स कट करणार, असं राहिलं तर काय एखादाच फ्लक्स तो कट करणार, बरोबर आहे. तर हा कॉन्सेप्ट समजून घ्या. तर असं कोणत्या पोझिशनला राहू शकते बघा. आता सुरू जर इथनं केलं तर हे काय सॉरी एक कुठे एक तिथं नाही आहे, झिरोवरती. हा पहिली पोझिशन आहे, ही दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे. मग पुन्हा इथून पहिली पोझिशन चालू होते. जसं 4 पोझिशन आहे. तर आता काय कोणाला स्वप्न पडणार आहे की त्यांनी यालाच एक कंडिशन पकडले, तर मग अशा वेळेस पूर्ण कन्फ्यूज होतात, निगेटिव्ह मार्किंग राहते, मग प्रश्न सोडून द्यावा लागतो. पण पहिल्या कंडिशनला काय करू शकते, फ्लक्स जास्तीत जास्त परपेंडिक्युलर राहू शकते आणि कट करू शकते, म्हणून इन्स्टंट वन त्याचं उत्तर आहे. पण या डायग्राम दिली तर तुम्हाला प्रश्न समजायला येईल, पण डायग्राम नाही दिली तर मोठा विषयवाला काम आहे. तर आता काही हरकत नाही, त्यांनी असं समजलं असेल की नाही पोरं हुशार आहे आपले, तर देऊन दिला असेल. पण असं जर कन्फ्युजन झालं तर काही हरकत नाही, असं कपाळाला माती लावायचं आणि समजून घ्यायचं की पहिलावाला काय करणार, सर्वात जास्त कट करणार फ्लक्स, म्हणजे जेव्हा परपेंडिक्युलर राहील. मग काय होतं, अँगल चेंज होत जातो ना, मग 90 डिग्री होतो, मग 180 270 असं तो गोल गोल फिरत राहतो ना, त्याच्यामुळे मग तो फरक पडतो. ठीक आहे, तर मग याचं चौथंवालं उत्तर काय राहील, बरोबर राहील. उत्तर काही चुकीचं नाही आहे, पण डायग्राम पाहिजे होती असं माझं म्हणणं आहे. म्हणजे समजावायला बघा, डायग्राम नसती ना, मी तुम्हाला समजवणं पण माझ्यासाठी कठीण झालं असतं. समोर विच पार्ट ऑफ डीसी मशीन कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग फंक्शन. आता असं विचारला की डीसी मशीन मधला खाली दिलेले जे 2 सेंटेन्स आहे, म्हणजे हा पहिला सेंटेन्स आणि हा दुसरा सेंटेन्स, या 2 सेंटेन्स मधला नेमका कोणता पार्ट आहे, म्हणजे कोणत्या पार्टचं फंक्शन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डीसी मशीनच्या कोणत्या भागात खालील कार्य असतात असं म्हटलं आहे. आपण पहिले वाचून घेऊ. to facilitate the collection of current from the armature conductor, म्हणजे आर्मेचर कंडक्टरकडनं डीसी करंट घेणं किंवा करंट कलेक्ट करणं, ते एक काम आहे. कोणाचं ते विचारलं आहे, मराठीमध्ये पण वाचू. आर्मेचर वाहकांपासून विजेच्या संग्रहाला सुकर बनवणे किंवा चांगल्या पद्धतीने स्मूथ पद्धतीने बाहेर घेणे, हे कोणाचं काम आहे. दुसरं, टू प्रोड्यूस द युनि डायरेक्शनल टॉर्क. युनि म्हणजे काय होते, मी तुम्हाला याच्या पहिले सांगितलं मागच्या क्लासमध्ये. युनि म्हणजे काय होते, एक आणि एका डायरेक्शनचा टॉर्क तयार करू शकतो, तो कोणाच्या मदतीने, इन केस ऑफ मोटर. म्हणजे आता 4 पैकी तुम्हाला ऑप्शन बघा, ब्रशेसचा याच्यामध्ये काही रोल नाही आहे, ब्रशेस करंट कलेक्ट करतात हे मान्य करतो मी, पण फॅसिलिटी कुठून येते, म्हणजे करंट कलेक्ट करण्याची. मला आपण ब्रशनी करंट, म्हणजे ब्रश काय एक माध्यम आहे, त्या कम्युटेटर, जसं मी तुम्हाला डायग्राम तिथे दाखवून देतो बघा. हा जो मधातला पार्ट आहे पिवळ्या कलरचा दिसत आहे, त्याला आपण काय म्हणतो, कम्युटेटर म्हणतो. काय म्हणतो, कम्युटेटर. त्या कम्युटेटरवरती तुमचे ब्रशेस लावलेले असतात. काय असतात, ब्रशेस. ते ओरिजिनल कम्युटेटर असं राहते. हे कम्युटेटरचे काय पट्ट्या दिसत आहे तुम्हाला, त्या कम्युटेटरचा त्याला सेगमेंट म्हणतो. काय म्हणतो, सेगमेंट. कधी कधी असा प्रश्न विचारते की या सेगमेंटच्या मधामध्ये तुम्हाला अशा काळ्या पट्ट्या दिसत असेल, त्याच्यामध्ये मायका लावलेला राहतो. काय राहतो, मायका लावलेला राहतो. म्हणजे सेपरेट कशाने केलेला, इन्सुलेटिंग मटेरियल सेपरेट केलेलं राहते. असं ते डिटेल आहे, पण तेवढं नाही जाऊ. जेवढं सध्या म्हणजे कसं तुमचं ओव्हरहँग व्हायला नको, नाही तर तुम्ही आताच घाबरून जायचे आणि म्हणायचे अरे ये तो हमको नहीं जमता. अरे सब जम जाता है, पहले क्लास में तो हमें ABCD नहीं आता था, आज तो ABCD हमें याद है. ठीक, म्हणून ते घाबरायचं काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, कम्युटेटर सेगमेंट म्हणतो. ह्या कम्युटेटरचं काम काय, एक तर जर आपण त्याला मोटर म्हणून वापरत आहोत तर याच्यातनं काय करतो आपण, सप्लाय आतमध्ये टाकतो. सप्लाय काय करतो, आतमध्ये टाकतो, म्हणजे जेणेकरून तो युनि डायरेक्शनल टॉर्क तयार करतो. टॉर्क म्हणजे ते शक्ती, फिरणारी जी शक्ती राहते त्याला टॉर्क म्हणतो. आणि जर जनरेटर आला तर इथूनच काय करतो आपण, डीसी बाहेर घेतो. कुठनं, कम्युटेटरमधनं. तर हे तर प्रश्नाचं तेच होतं, कोण करू शकते, हे सर्व कोण करू शकते, तुमचा कम्युटेटर. म्हणजे त्याला विद्युत प्रवाह असं म्हटलं आहे. तर ॲक्च्युली लक्षात ठेवा, कम्युटेटर हाच तुम्ही वर्ड लक्षात ठेवा, कारण कधी कधी हा शब्द दिसणारच नाही तुम्हाला, असं बऱ्याचदा होईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी वारंवार सांगतो की हे इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, मग सेकंडरी. कारण बघा, बाकीचा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचीच गरज नाही, फक्त त्याच्यातला कीवर्ड तुम्हाला जमला, बाकी प्रश्न मराठीत वाचू शकता ना. पण जो शब्द आहे मेन, जसं रेजिस्टन्स आहे, कॅपॅसिटर आहे, कम्युटेटर आहे, पोल आहे, अशा पद्धतीचे जे शब्द आहे ते बरोबर इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इकडे कन्फ्युजन झालं की तुम्ही तिकडे काय करू शकता, इंग्लिशमधून नेमका तो शब्द कोणता आहे शोधू शकता. आणि ऑप्शनमध्ये पण बऱ्याच जादा प्रश्न तर तुम्ही कम्पेअर करून टाकाल, पण ऑप्शनमध्ये समजा इन केस हा ऑप्शनच नसता आता, तर मग विषय होता कम्युटेटर. विषय काय होता, कम्युटेटर. जर तुम्हाला कम्युटेटर नाही माहीत तर मग आपली गोष्ट फसली असते. ठीक आहे, तर मग हे दोन्ही काम कोणाचे आहे, कम्युटेटरचे आहे. म्हणून याचं तिसरं उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर समोरचा प्रश्न घेऊ. विच टाईप ऑफ वाइंडिंग इज मेनली यूज इन इंडक्शन मशीन अँड सिंक्रोनस मशीन. आता ठीक आहे, इंडक्शन असो किंवा सिंक्रोनस असो, म्हणजे याला आपण AC मोटर म्हणू. काय म्हणू, AC. आता सिंगल फेज पण असू शकते, 3 फेज पण असू शकते. त्यांनी काय असं डिफाईन नाही केलं आणि याच्याशी काही आपल्याला असं खास फरक पडणार नाही. तर वाइंडिंग तुम्हाला माहिती आहे, वाइंडिंगचे प्रकार आहे. एक क्लोज वाइंडिंग राहते आणि एक ओपन वाइंडिंग राहते. क्लोज म्हणजे एक लॅप पण राहू शकते, त्याला वेव्ह पण राहू शकते. आणि ओपन वाइंडिंग म्हणजे सरळ सोपंच आहे बिलकुल. ओपन वाइंडिंग म्हणजे काय की ओपन म्हणजे उघडी राहणार. ओपन म्हणजे उघडी, म्हणजे ते
उघडी म्हणजे अशी उघड्यावरती ठेवली आहे म्हणून उघडी नाही म्हणता येईल त्याला, त्याचं सर्किट कंप्लीट क्लोज नाही राहणार. क्लोज म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपली इलेक्ट्रिकलमध्ये सर्किट एक क्लोज राहते, एक बंद सर्किट राहते आणि एक ओपन सर्किट राहते. ओपन सर्किटमध्ये दिवे लागत नाही, तुम्हाला माहिती आहे दिवे म्हणजे आपला लाईट. तर इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीनमध्ये कोणत्या प्रकारची वाइंडिंग प्रमुखपणे वापरली जाते? तर लक्षात ठेवा ते ओपन टाईपची वाइंडिंग राहते, म्हणजे खुल्या प्रकारची वाइंडिंग राहते. याही वाइंडिंगचे प्रकार बरोबर आहे, लॅप आहे, आर्मेचर आहे, डबल लेअर पण आहे. पण खास करून 3 फेजमध्ये जर जे कॅटेगराईज केलं राहते जो मेन कॅटेगरी ओपन, तर याचा अर्थ काय की तुम्ही जर बघितलं असेल जसं 3 फेज असेल तर त्याला एक टर्मिनल बॉक्स राहतो. टर्मिनल बॉक्समध्ये जर बघितलं तर तुम्हाला जवळपास 6 कनेक्शन दिसणार. किती कनेक्शन दिसणार? 6 दिसणार, किंवा मग डिपेंड करते ते स्टारमध्ये आहे की डेल्टामध्ये आहे. कारण आपल्याला इथे काय कनेक्ट करायचं राहते, इथं आपल्याला स्टार्टर कनेक्ट करायचं राहते. काय कनेक्ट करायचं? स्टार्टर. तर म्हणून आता हे जर इथे स्टार्टर कनेक्ट करत नाही तोपर्यंत ते शॉर्ट होत नाही, मोटर चालू पण होऊ शकत नाही. तर ही वाइंडिंगचे जे टर्मिनल आहे ना खुले करून राहते. वाइंडिंगचे टर्मिनल एका ठिकाणी बांधलेले नाही राहत ना, खुले राहते, कनेक्ट नाही राहत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ओपन टाईपची वाइंडिंग म्हणतो. म्हणून याचं पहिलं उत्तर काय राहील? बरोबर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर what is defined as the distance measured between the two coil side which are connected to some commutator segment? आता इथं विचारला आहे की कम्युटेटर सेगमेंटला कनेक्ट करत असताना 2 कॉईल, म्हणजे समजलं ना, कॉईल म्हणजे काय? एक अशी असा वाउंड केलेला आहे त्याला एक कॉईल म्हणू, मग हा दुसरा कॉईल, मग हा तिसरा कॉईल, म्हणजे असं कॉईल वाढत जातात. तर तिथं विचारलं आहे साईडचं जे अंतर राहते, म्हणजे एका कॉईल म्हणजे समजा हा एक कॉईल आहे, समजा हा एक कॉईल आहे, याच्या बाजूला पुन्हा दुसरा एक कॉईल आहे, या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला नेमकं काय म्हणते असं त्या प्रश्नाचं म्हणणं आहे. मराठीत पण वाचू. विद्युत प्रवाहाच्या काही खंडास जोडलेले कॉईलच्या 2 बाजूमधील अंतरास काय म्हटलं जाते? बघा इथं पूर्ण पीच दिलाय. पीच म्हणजे काय? पूर्णच्या पूर्ण अंतर आहे. पीच म्हणजे काय? म्हणजे जसं आपण क्रिकेट खेळतो ना, क्रिकेट खेळताना पीच कशाला म्हणतो आपण? पीच म्हणजे जसं इकडे 3 स्टंप लावल्या, इकडे 3 स्टंप, आणि याच्या मधातली आपली काय झाली? पीच झाली. जिथं बॉलर बॉलिंग टाकतो आणि आपला जो बॅट्समन आहे तो बॅटिंग करतो, तेवढी पीच झाली. बाकीच्या पूर्ण पीच म्हणजे पूर्णच्या पूर्ण ग्राउंडला आपण पीच नाही म्हणत, ते पर्टिक्युलर तेवढे खेळायचा जो अंतर आहे त्याला पीच म्हणतो. 2 स्टंपमधलं अंतर. तसंच आपल्या वाइंडिंगमध्ये 2 वाइंडिंगच्या तारामधलं अंतर. आता अंतर कोणतं पण राहू शकते. फॉर एक्झाम्पल की याला समजा ही एक कॉईल आहे, ही एक कॉईल आहे जी मी आता पहिले ड्रॉ केली आहे. ठीक आहे. हे आपलं कम्युटेटर आहे, कम्युटेटरला पूर्ण कनेक्ट केलेलं आहे. इथं कम्युटेटर सेगमेंट म्हटलं आहे, म्हणजे जे गोल राहते ना, आपण पट्टी खोलून दाखवली. आता ही एक कॉईल झाली. आता मी काय करतो? त्याच्या बाजूला एक दुसरी कॉईल काढतो. त्याच्या बाजूला काय करतो? आता मी हे दुसरी कॉईल काढतो. ठीक आहे. आता ॲक्च्युली एकावर एक ठेवला आहे तिथं कॉईल. समजा मी दुसरी कॉईल काढली, मग याच कॉईलला काय केलं? त्याच्या जवळ नेऊन ठेवली आहे, जशी दुसरी इथं दाखवली आहे. तर या दोघांमधलं जे अंतर आहे ना, हे जे दोघांमधलं अंतर आहे ज्याला YF म्हटलं जाते. वाय म्हणजेच आपली पीच. वाय म्हणजे काय? पीचला आपण वायने डिनोट करतो. ठीक आहे. फक्त वाय म्हणजे फक्त पीचच झाली. पण याला काय म्हणतो बघा? 2 बाजूचे जे त्याचे कंडक्टरच्या बाजू आहे 2, त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणजे त्या पीचला काय म्हणतो? त्या अंतर म्हणजेच पीच, त्याला काय म्हणतो? फ्रंट पीच म्हणतो. काय म्हणतो? फ्रंट पीच. म्हणून आपण त्याला एफने डिनोट करतो. हेच काय केलं आपण की पहिल्या वाइंडिंगची इकडली साईड, म्हणजे पहिल्या वाइंडिंगची इकडची साईड आणि त्याच पहिल्या वाइंडिंगची दुसरी साईड, म्हणजे या एकाच वाइंडिंगच्या 2 साईड राहते, त्याचं जर आपण अंतर मोजायचं झालं त्याच्या मधातलं, त्याला आपण बॅक पीच म्हणतो. काय म्हणतो? बॅक पीच. आता हे विचारलं होतं की याला काय म्हणतो? हे काय आपलं फ्रंट पीच आहे. तर फ्रंट पीचवाला ऑप्शन कुठे आहे? 4 वरती. ठीक आहे. हे याच्यावरती थोडंसं मोठं विश्लेषण पाहिजे, तर तेवढा मोठा क्लास नाही करायचा आपल्याला. तर याचं उत्तर 4 वाला काय राहील? बिलकुल बरोबर राहील. पूर्ण पीच बाकीच्या बरोबर आहे, त्याला काही हरकत नाही, पण 4 याचं काय राहील? उत्तर बरोबर राहील. त्याच्यानंतर डिमांड मीटर इज ॲन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट? आता इथं विचारलं आहे की मागणी मीटर हे कोणत्या प्रकारच्या उपकरणाचे एक उदाहरण आहे. आता हे मेजरमेंटचा प्रश्न आहे आणि तुम्हाला जनरली तुम्ही एनर्जी मीटर किंवा किलोवॅट मीटर असे मीटर ऐकले आहे, पण हे डिमांड मीटर तुम्हाला ऐकलं नसणार असं होऊ शकते. अभ्यास करत असेल तर बऱ्याचशा गोष्टी माहीत राहते, आणि नसलो करत नवीन असलो की सर्व कारण की बघा तुम्हाला जरी माहीत असणार तरी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा माहीत झालं तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं ना. म्हणूनच अभ्यास करत चालले की तुमचं काय होते? नॉलेज वाढत जाते, तुमची तेवढी माहिती वाढत जाते. ठीक आहे. तर डिमांड मीटर म्हणजे काय? त्या डिमांड मीटरमध्ये आपल्याला दाखवते रिडिंग दाखवते कशी की किती आत्ता सध्याची गरज आहे. सध्याची गरज किती चालू आहे? 15 मिनिटाच्या ब्रेकमध्ये आहे ना, म्हणजे त्याचा शेड्यूल केला राहते. 15 मिनिटाची तो रिडिंग दाखवते. आता ते सेटिंग राहते, तर तिथे हे दाखवते की नेमकं किती किलोवॅटचा किंवा आपल्याला पॉवर किती कन्झम्पशन लागत आहे. तर हे त्याला डिमांड मीटर म्हणतो. काय म्हणतो? डिमांड मीटर. तर बघा तो त्याचं काम काय? रेकॉर्ड करणं. काय करणं? रेकॉर्ड करणं. आता आपल्याकडे इथं एक आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. काय रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट? हा रेकॉर्ड ठेवतो ना, म्हणून त्याला रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो. पुन्हा आता डिमांड मीटर. कधी काय होते त्याच्या ठिकाणी एनर्जी मीटर किंवा वॅट आवर मीटर पण म्हटलं जाते. आता तुम्हाला माहिती आहे तोही काय करतो? रेकॉर्ड ठेवतो. पण
रेकॉर्ड ठेवतो, पण कोणत्या त्या मीटरमध्येच रेकॉर्ड राहते. पण हे जे रेकॉर्ड ठेवणार, जसं तुम्ही ECG करायला गेले असाल हॉस्पिटलमध्ये, तर तो काय करतो, कागदावरती प्रिंट मारून देतो. काय म्हणतो, कागदावरती असे वेव्ह फॉर्म बनवून देतो आपल्याला. तर तो काय झाला, एक रेकॉर्ड झाला. तो काय झाला, रेकॉर्ड. तसंच काय करतं आपला डिमांड मीटर पण करतो. म्हणजे 15-15 मिनिटाच्या गॅपमध्ये दाखवतो की नेमकं डिमांड कुठपर्यंत गेलं आणि कुठपर्यंत आलं, याची बाहेर प्रिंट काढून पाहतो आपण. पण जे एनर्जी मीटर वगैरे आहे त्याला आपण इंटिग्रेटेडमध्ये टाकतो. काय करतो, इंटिग्रेटेड. जसं वोल्ट मीटर आहे किंवा ॲमीटर आहे, मग त्याला काय करतो आपण, इंडिकेटिंगमध्ये. म्हणजे काय, सप्लाय दिला की त्याचा काटावर जाते, सप्लाय बंद केला की काटा वापस येते, म्हणजे तो फक्त इंडिकेट करते. आणि मग आहे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. ॲब्सोल्यूट म्हणजे जसं टँजेन्शियल जे गॅल्व्हॅनोमीटर वगैरे आहे, टँजंट गॅल्व्हॅनोमीटर असं नाव तुम्ही ऐकलं असेल, पुन्हा आपण नंतर ऐकूच त्याच्याबद्दल. तर त्याला ॲब्सोल्यूट म्हटलं जाते. तर लक्षात ठेवा, डिमांड मीटर वेगळा. कारण मीटर दिसलं का पोरं डिमांड वाचतच नाही, बस त्याला इंटिग्रेटेड मारलं, विषय संपला. मग पेपर झाल्यावर माहिती होतं, अरे ये तो कुछ नया ही था, ठीक आहे, नया नाही था, पुरा नाही था. त्याचं नाव काय, डिमांड मीटर. म्हणजे त्याला मागणी मीटर म्हणतो. म्हणजे मीटर दिसलं म्हणजे काय, एनर्जी मीटर नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याला रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामधला तो पार्ट आहे. म्हणजे या टाईपचा मीटर आहे तो. त्याचं पहिलं उत्तर काय राहील, बरोबर आहे. त्याच्यानंतर, what is the percentage of error allow for the single range voltmeter and ammeter for the electrodynamic instrument. आता इथे हे विचारलं आहे की इलेक्ट्रोडायनामिक इन्स्ट्रुमेंट जे आहे, व्होल्टमीटर आणि ॲमीटर, तर त्याचे पण टाईप आहे. मेजरमेंटचाच प्रश्न आहे, किती % एरर आपण अलाउ करू शकतो. आता पाठ करायचाच प्रश्न आहे. याचं पुन्हा थोडंसं विश्लेषण आहे, पण आता विश्लेषण मोठं नाही करू शकत आपण सध्या. तर याचं जे एरर म्हणजे जे चालते, एवढा एरर आला तर चालते बा आपल्याला, असं आपण म्हणून चालतो ना, त्याला अलाउ केलं राहते. तर ते 3% आहे. म्हणजे 3% नाही म्हणता येईल, 0.3% आहे. किती आहे, 0.3%. एवढा जर एरर आला तर आपण एवढा एरर काय करू शकतो, समजून घेऊ शकतो किंवा ॲझ्युम करून घेऊ शकतो. तर एवढं आपल्याला चालते, एवढ्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग याचं पहिलंवालं उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्याच्यानंतर, what is the temperature coefficient of resistance at 20 degree for phosphor bronze. आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, एकदम कठीण प्रश्न आहे असं म्हणू शकतो आपण. कारण कठीण नाही म्हणता येईल, प्रश्न सोपेच राहते. अभ्यास केला की ते, अभ्यास नाही केला तर ते कठीण होऊन जाते. म्हणजे आपल्या अभ्यासात नाही आलं ते कठीण वाटते आपल्याला, आणि जे अभ्यासामध्ये आहे ते तुम्हाला सोपं वाटते. तर असं सोपं कठीण ॲक्च्युली काही राहत नाही, ते आता माझ्या शब्दामध्ये निघून गेलं. तर रेजिस्टन्स विचारलं होतं, कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स विचारलं होतं. तर टेम्परेचर कोएफिशियंट, ज्याला आपण TCR असं पण म्हणतो. आता ज्यांनी अभ्यास करताय त्यांना माहीत आहे, आणि म्हणजे तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत आहे. तर फॉस्फर ब्रॉन्झचं विचारला. म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, एवढ्या साऱ्या एक्झाम कव्हर केला, एवढे सारे प्रश्न बघितले, पण हा जो मेटल आहे जनरल काय कॉपर राहते, म्हणजे जनरल काय राहते, कोणत्या मेटलचे विचारले जाते, ॲल्युमिनियम, कॉपर, सिल्वर, गोल्ड, हे जे कॉमनचे मेटल आहे ना, याच्याबद्दल विचारलं जाते. पण इथं विचारलं फॉस्फरस ब्रॉन्झ, म्हणजे जो रेअर केसमध्ये आहे त्याचं विचारलं आहे. तर त्याची टेम्परेचर कोएफिशियंट किती राहते, 0.001 राहते. तर ॲक्च्युली हा जो टेबल राहील तो टेबल तुम्हाला पाठ करावा लागेल. जेव्हा गरज पडेल मी तेव्हा तुमच्याशी ते शेअर करतो. तात्पुरता आता लक्षात ठेवा की याचं दुसरं उत्तर काय होतं, बिलकुल बरोबर. म्हणजे याचं पुन्हा थोडंसं सांगून देतो मी. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्सचा अर्थ काय होते की तुमच्या टेम्परेचरनुसार तुमच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी बदलते. आता कधी कधी तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते मेटल मटेरियल असे आहे की टेम्परेचर वाढत गेलं की त्याचं रेजिस्टन्स पण वाढत जाते. टेम्परेचर कमी होत आला त्या रेजिस्टन्स पण कमी होते. काही काही उलटे काम करते. काय असं जर झालं तर त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो. दुसरं राहते की टेम्परेचर वाढलं की त्याचं रेजिस्टन्स कमी कमी होते ते, आणि टेम्परेचर कमी झालं की त्याचं रेजिस्टन्स वाढत वाढत जाते. त्याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हटलं जाते. तर हे उदाहरण आहे कंडक्टर आणि सेमी कंडक्टरचं, हे बघू आपण नंतर, ठीक आहे, डिटेलमध्ये. तर याचं दुसरं उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्याच्यानंतर, विच टाईप ऑफ एरर कॅन बी मिनिमाइज्ड विथ रिडक्शन ऑफ वेट ऑफ मुव्हिंग सिस्टम. आता ते सरळ विचारलं आहे, एकदम सोपा प्रश्न आहे की कोणता एरर आपण मिनिमाइज म्हणजे कमी करू शकतो. कोणता एरर मिनिमाइज म्हणजे आपण कमी करू शकतो विथ रिडक्शन ऑफ वेट, म्हणजे आपण वजन कमी करून कोणता एरर आपण कमी करू शकतो मुव्हिंग सिस्टममध्ये. मुव्हिंग सिस्टम म्हणजे काय, ज्या फिरणाऱ्या जसे मीटर आहे त्याच्यामध्ये आपण एरर कोणता कमी करू शकतो, जर त्या काट्याचं वजन कमी केलं किंवा फिरणाऱ्या वस्तूचं वजन केलं, किंवा आपली मोटार आहे, आपली काय मोटार आहे, तो रोटर काय होतो, फिरतो. जर तुम्ही रोटरचं वजन वाढवत नेलं तर काय होईल, तिचं फ्रिक्शन वाढत जाईल, आणि वजन कमी कमी करत आणलं तर त्याचं फ्रिक्शन काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. सिम्पलचा. तर मग आता हेच विचारलं की एरर कमी करण्यासाठी जर तुम्ही असं विचारलं आहे विच टाईप ऑफ एरर, म्हणजे कोणतं एरर कमी होऊ शकते. सिम्पल आहे, फ्रिक्शनमुळे जो एरर येत आहे तो एरर कमी करू शकतो जर आपण काय केलं, त्याचं वजन जर कमी करत आणलं तर. ठीक आहे, ही मराठीमध्ये पण वाचू. चलित यंत्राचे वजन कमी करून कोणत्या प्रकारची त्रुटी कमी केली जाऊ शकते. बघा, फ्रिक्वेन्सीमध्ये काही फरक पाडू शकत नाही, हिस्टेरिसमध्ये पण काही फरक पाडू शकत नाही. ठीक आहे, पच्चशीलता आणि
आणि हे वारंवारता त्रुटी असं दोघांचं आहे. याला हिस्टेरिसिस. आता बघा इथं कधी कधी असं नसलं, हिस्टेरिसिस असलं तर मग मोठा विषय होऊन जाईल, म्हणून दोन्ही पण लक्षात ठेवा. आणि होते तिथपर्यंत इंग्लिश. जर हे शब्द कसे आहे इलेक्ट्रिकलचे कॉमन शब्द आहेत, तुम्ही वारंवार हे दिसणार ना, त्याच्यामुळे तुम्हाला पाठवतो. म्हणजे माझ्या जर कनेक्टमध्ये राहिले ना नक्कीच तुम्हाला पूर्ण पाठवून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर एरर पण नाही, पण आपण काय करतो फ्रिक्शन किंवा जे घर्षणनी जो एरर होणार आहे तो एरर आपण कमी करू शकतो. कोणत्याही फिरणाऱ्या वस्तूचं वजन कमी केलं की हे बिलकुल सोपाचा कॉन्सेप्ट आहे, तुम्ही पण डोकं लावू शकता. त्याच्यानंतर विच मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द. बघा आता इथं थोडासा आहे ना शब्द तुम्हाला वेगळा आहे, शाळेत तुम्ही कधी ऐकला नसेल, मीच कितीतरी वर्षानंतर हा शब्द ऐकला की कॉनेक्टेनेशन असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे ऑफ द इंडक्शन मोटर. म्हणजे इंडक्शन मोटरमध्ये हा जो शब्द वापरला बघा थोडासा मोठा आहे, मेडिकल सारखा शब्द आहे हा. कसा कॉन्केटेनेशन, काय टेनेशन असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. तर कॉन्काटेनेशन असे 3 पार्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, किंवा तुमच्या लक्षात येईल असा आगळा वेगळा दिसला की समजून जाल. ऑफ द इंडक्शन मोटर म्हणजे नेमकं काय होते हे तिथं विचारलं आहे. तर बघा कोणत्या पद्धतीला इंडक्शन मोटरची जोडणी क्रमबद्धता असे देखील म्हटलं जाते. तर त्याचा अर्थ क्रमबद्धता आहे. ॲक्च्युली याला कॅस्कॅड कनेक्शन म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? कॅस्कॅड कनेक्शन. याचा अर्थ काय तर मी सांगतो, सध्या शॉर्टमध्ये सांगून देतो की याच्यामध्ये काय करतो, स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण एक मेथड वापरतो. भरपूर साऱ्या मेथड आहे. फील्ड कंट्रोल करा, आर्मेचर कंट्रोल करा, फ्रिक्वेन्सी कंट्रोल करा, व्होल्टेज कंट्रोल करा, पोल कंट्रोल करा, पुन्हा ते वाइंडिंग कंट्रोल करा, बरंच काय कंट्रोल करून आपण स्पीड कंट्रोल करू शकतो. पुन्हा त्याच्यामध्ये एक मेथड आहे कॅस्कॅड कनेक्शन, एकदम बेस्ट मेथड आणि मॅक्झिमम ठिकाणी ती वापरली जाते. त्याच्यामध्ये काय करतो आपण, 2 मोटर घेतो. किती मोटर घेतो? 2. म्हणजे पहिल्या मोटरला सप्लाय द्यायचं आणि त्याच्या रोटरच्या स्लिपरिंगवरून त्याचा स्लिपरिंगचा सप्लाय त्या दुसऱ्यावाल्या मोटरला द्यायचा आणि बरोबर त्याची मॅनेज करून फ्रिक्वेन्सी वगैरे कमी जास्त करून आपण काय करू शकतो, म्हणजे त्याची स्पीड कमी जास्त, त्याचे पॅरामीटर कमी जास्त करून त्याची स्पीड आपण कंट्रोल करू शकतो आणि छान पद्धतीने एकदम ॲक्युरेट चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. तर त्याला कॅस्कॅड म्हटलं जाते. तर तेच त्याला क्रमबद्धता म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? क्रमबद्धता. तर हा जो कंट्रोल आहे त्याला कॅस्कॅड किंवा कॅस्कॅड कंट्रोल किंवा कॅस्कॅड नियंत्रण म्हणून. म्हणजे याचं उत्तर काय राहील? तिसरं वाला बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर is defined as the difference between the synchronous speed and the actual speed of the rotor. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा आणि एकदम बेसिक आहे. तो हा मशीनचा प्रश्न आहे AC मधला, की रोटर संकालीन म्हणजे सिंक्रोनस, संकालीन म्हणजे काय म्हणू आपण, सिंक्रोनस गती आणि वास्तविक म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे ॲक्च्युअल म्हणू आपण त्याला, गती यांच्या दरम्यान फरकाला असे म्हणतात. असे म्हणजे नेमकं काय म्हणतात? तर पहिले हे समजून घ्या प्रश्नाचं काय म्हणणं आहे. बघा आपली जी मोटर राहते ही आपली समजा बाहेरची स्टेटर वाइंडिंग आहे. कोणती वाइंडिंग आहे? स्टेटर जी आपली स्थिर राहते त्याला आपण स्टेटर वाइंडिंग म्हणतो. त्याच्यानंतर मध्ये आपला रोटर आणि रोटरची जी वाइंडिंग आहे त्याला आपण रोटर वाइंडिंग म्हणू किंवा याला आपण सरळ रोटर म्हणू. आता हिच्यामध्ये काय होते की हे स्टेटर वाइंडिंग तर फिरत नाही, तुम्हाला माहिती एका जागी रोटर फिरतो. तर हा जो रोटर फिरतो ना त्या रोटरच्या फिरण्याला आपण एक नाव देतो N. कशाने डिनोट करू? N. तो N म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? ॲक्च्युअल स्पीड म्हणतो. ॲक्च्युअल म्हणजे खरी जे डोळ्याने आपल्याला दिसत आहे, जी आपल्या डोळ्याने दिसत आहे. पण हे रोटर फिरायसाठी काय आपण आपल्या हाताने फिरवतो का त्याला? नाही. त्याला फिरवायला टॉर्क लागतो. टॉर्क कुठून येईल? जो या स्टेटर वाइंडिंग पासून जे फ्लक्स तयार होत आहे ते फ्लक्स रोटरमधून जर चालला असेल सप्लाय, त्याचे फ्लक्स या दोघांच्या भांडणामुळे किंवा या दोघांमुळे जे काही होत आहे तो टॉर्क तयार होत आहे, त्या टॉर्कमुळे ते काय होते? रोटर फिरते. तर हे जे फ्लक्स आहे ना हे फ्लक्स पण इथे फिरतात. फ्लक्स पण काय होतात? फिरतात. म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हटलं जाते त्याला. काय म्हटलं जाते? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे त्याला RMF म्हणतो. याचं जे युनिट काय राहते? रोटेशन पर मिनिट, त्याला आपण RPM म्हणतो. आणि हे जे फील्ड फिरत आहे त्याला सिंक्रोनस स्पीड असं म्हटलं जाते. जे फील्डची जे फ्लक्सेस जे फिरत आहे गोल तुमची फील्ड, त्या फील्डला सिंक्रोनस स्पीड असं म्हटलं जाते. त्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असं पण म्हटलं जाते. आणि नेहमी लक्षात ठेवायची हे जे सिंक्रोनस स्पीड आहे, हे सिंक्रोनस स्पीड नेहमी याची व्हॅल्यू जास्त राहील. आणि हे जे आपल्या रोटर फिरत आहे जे आपल्या डोळ्यांनी दिसते, सिंक्रोनस स्पीड डोळ्यांनी पाहू शकत नाही आपण, फक्त कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मी सांगू शकतो का त्याची स्पीड एवढी आहे. तर नेहमी लक्षात ठेवा. असाही प्रश्न येते की सिंक्रोनस स्पीड काय राहते? नेहमी जास्त राहते. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथं विचारला की या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो? तो त्या दोघांमधल्या डिफरन्सला काय म्हणतो आपण? स्लीप असं म्हणतो. काय म्हणतो? स्लीप. तर आता या स्लीपला मराठी शोधण्याचा प्रयत्न करू नका. हा स्लीप काय स्लीपच राहील. तर बाकीचे ऑप्शन काय याच्यातले इनव्हॅलिड आहे आणि हा पहिला ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
गिव्ह इक्वेशन रिप्रेझेंटेड विच टाईप ऑफ लॉस. आता इथं विचारलं आहे की हे जे इक्वेशन दिलेलं आहे, म्हणजे मी इकडे बाजूला लिहून घेतो. एक लिहिलं आहे तुम्हाला PM, दुसरा लिहिला आहे तुम्हाला P2 आणि तिसरा लिहिलेला आहे PC. तर आता हे तीनहीचा अर्थ काय ते जर तुम्ही बघितलं, हा P2 जो दिला आहे ना तो काय तुमच्या रोटरचा इनपुट आहे. P2 म्हणजे डिनोट करता बघा, P म्हणजे पॉवर, सरळ सरळ P म्हणजे काय तुमचा पॉवर. तर P2 म्हणजे काय झाला तुमच्या रोटरचा जो कॉपर लॉस आहे, किंवा रोटरचा कॉपर नाही, रोटरचा इनपुट म्हणून आपण, म्हणजे रोटरला जो सप्लाय चालला किंवा करंट चालला त्याला आपण P2 ने डिनोट करतो. आणि PC म्हणजे काय, त्या रोटरचा कॉपर लॉस. C दिसला की कॉपर, C दिसला की काय कॉपर. आणि M म्हणजे काय तुमचा मेकॅनिकल, जे काय असेल शब्द M म्हणजे मेकॅनिकल असं लक्षात ठेवा. तर इथं विचारलाय की हे नेमकं इक्वेशन कोणाचं आहे, किंवा याच्याने तुम्हाला काय लक्षात येते, खाली दर्शवलेल्या समीकरणाच्या कोणत्या प्रकारचे नुकसान दर्शविले आहे असं म्हटलं. हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर M म्हणजे काय झालं मेकॅनिकल. आता सध्या जर तुम्ही याच्यात बघितलं तर मेकॅनिकलवाला तसाही एकच शब्द आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे कॉमन सेन्सने जर सोडवायचा असला, जरी असे प्रश्न बरेचसे राहतात जे आपल्याला येत नाही, पण आपण थोडासा अंदाज लावून काय करू शकतो, त्याला टिक करू शकतो. पण आता बऱ्याचदा काय होते, निगेटिव्ह मार्किंग असली की थोडंसं माणसाचं धगधग करायला लागते ना, तर मग आपण थोडंसं मागे पुढे पाहतो. पण अशा वेळेस की एकदम लॉजिक बिलकुल क्लिअर आहे तर मागे पुढे पाहायचं काम नाही, कारण की मी सांगतो मग कॉन्सेप्ट तशा वेळेस काय करायचं नंतर सांगू. आता सध्या आपण प्रश्नाकडे बघू, ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो ग्रॉस मेकॅनिकल पॉवर, म्हणजेच त्याला PM नी डिनोट करतो. काय करतो आपण, PM नी. तर म्हणून याचं चौथं उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्याच्यानंतर 31 क्वेश्चन नंबर आहे, इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग एनर्जी फ्रॉम सम अल्टरनेट फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी वाया प्रोसेस. म्हणजे इथं विचारलं आहे की अशी कोणती प्रोसेस आहे, किंवा असं काय आहे की ज्याच्या म्हणजे वेगळी, बघा आपल्या तुम्हाला माहित आहे लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन, तुम्हाला माहित आहे की एनर्जी जनरेट पण करू शकत नाही, म्हणजे तयार पण करू शकत नाही, तिला संपवू पण शकत नाही. फक्त आपण काय करू शकतो, एका एनर्जीला दुसऱ्या एनर्जीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. हे तुम्ही ऐकलाय स्टेटमेंट. तर इथे तेच विचारलं की दुसऱ्या एनर्जीच्या फॉर्ममधून आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कसं कन्व्हर्शन करतो, किंवा कशाच्या माध्यमातून कन्व्हर्शन करतो, किंवा कन्व्हर्शन करतो त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते, हे इथे विचारलेलं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. एखाद्या पर्यायी ऊर्जेच्या स्वरूपातून विद्युत ऊर्जेत रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला ब्लँक असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, आपण जनरेशन म्हणतो किंवा निर्मिती म्हणतो. आता याच्याही तुम्हाला वॅकन्सी लवकरच बघायला मिळणार ITIच्या बेसवरती. तर याला काय म्हणू आपण, जनरेशन म्हणू. ट्रान्समिशन म्हणजे काय, ज्याचा आपल्या जागा निघलेल्या त्याला पारेषण म्हणतो आपण. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन म्हणजेच त्याला वितरण म्हणतो. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय म्हणतो, वितरण म्हणजे वाटणारे, म्हणजे बघा तयार करणारे, निर्मिती करणारे म्हणजे तयार करणारे. पारेषण म्हणजे घेऊन जाणारे, ट्रान्सपोर्टेशनवाले कसे राहते तशासारखे, त्याला ट्रान्समिशन म्हटलं जातं. वितरण म्हणजे वाटप करणारे, आणि वापर म्हणजेच युटिलायझेशन म्हणजे आपण खर्च करणारे. आता त्याच्यामध्ये इंडस्ट्री येते, आपले कमर्शियल आहे, आणि आपले रेसिडेन्शियल जे आपण येतो, तर ते युटिलायझेशन आहे. हे चारही पार्ट आहे. तर लक्षात ठेवा, आपण एका एनर्जीला दुसऱ्या एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये घेऊन येतो, ते कन्वर्ट करायसाठी आपल्याला जे लागते किंवा जी प्रोसेस आहे त्याला आपण जनरेशन म्हणतो. म्हणून याचं पहिलं उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर गिवन फिगर इंडिकेट विच टाईप ऑफ 4 पोल ग्रॅमी. आता हे वर्ड लक्षात ठेवा, ग्रॅमी रिंग वाइंडिंग. ठीक आहे. आता विचारलं आहे की दिलेली फिगर कोणत्या टाईपची असं विचारलं आहे. दिलेली आकृती कोणत्या प्रकारचे 4 ध्रुव ग्राम रिंग वाइंडिंगचा कोणता प्रकार दर्शविते म्हणतो. तर ग्राम रिंग का म्हटलं आहे, कारण की ते वाइंडिंग जे आहे ते रिंगवरती लावली राहते. कशी राहते, रिंगवरती सिलेंड्रिकल राहते, सिलेंड्रिकल पोर्शन तो पोकळ राहते, मग रिंग सारखा त्याच्यावरती ते वाइंडिंग उडायला राहते. आता इथं ॲक्च्युली सॅटिस्फाईड उत्तर नाही आहे याचं, कारण की इथं फक्त म्हटलं आहे कोणत्या टाईपची फिगर आहे, तर त्याला क्रॉस सेक्शन म्हणजे काय, ती कापून डायग्राम दाखवते ना, तर तशा डायग्रामला क्रॉस सेक्शनवाली डायग्राम असं म्हटलं जाते. तर ॲक्च्युली प्रश्नामध्ये त्यांना तसं म्हणायचं होतं का माहीत नाही, पण उत्तर त्याचं काय याचं क्रॉस सेक्शन आहे. तर ही जे डायग्राम आहे याला क्रॉस सेक्शनवाली डायग्राम म्हणून, जसं तुम्ही जशी DC मशीन दाखवली ना त्याचं क्रॉस सेक्शन होतं, बस तशाच प्रकारे. तर म्हणून याचं पहिलंवालं उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर द सिंगल कंडक्टर रिक्वायर्ड. आता बघा हे न्यूमेरिकल आहे, हे काय न्यूमेरिकल आहे. आणि जर तुम्ही असणार माझे जुने स्टुडंट जर विद्युत प्रमास्त्र जॉईन केलेला असणार त्यांनी, किंवा माझ्याकडून शिकत असणार त्यांनी, तर त्यांना याचं न्यूमेरिकलचं उत्तर यायला पाहिजे, कारण हे सर्व मी अगोदरच शिकवलेलं आहे. ठीक आहे. तरी मी आज या प्रश्नाचं पण उत्तर देतो. न्यूमेरिकल होतं, आणि लक्षात ठेवायचं 50 पैकी 2 प्रश्न, जवळपास 2 ते 3 प्रश्न न्यूमेरिकल राहणार. हे तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवून द्या. ठीक आहे. आता ते न्यूमेरिकल कधी थेरॉटिकल फॉर्ममध्ये पण येते, आणि कधी कधी कॅल्क्युलेशन करावं लागते. त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युल्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत पाहिजे, तेव्हा तुमचा फॉर्म्युला
फॉर्म्युला काय होतो, पार्ट होतो. बघा, सिंगल कंडक्टर रिक्वायर्ड 30 मिली सेकंड. काय 30 मिली म्हणजे 30 मिली सेकंद लागत आहे एका कंडक्टरला. कशाला 30 मिली सेकंद लागत आहे ते बघून घेऊ. टू मूव्ह थ्रू द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जे एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामधनं तो कंडक्टर त्याला मूव्ह व्हायला 30 मिली सेकंद लागत आहे. तर ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्डची रचना दिली आहे. जे तुमचे जे लाईन ऑफ फ्लक्स राहतात ना, हे जे लाईन आहे ही एक लाईन आहे, ही काय आहे, लाईन आहे म्हणजे मॅग्नेटिक लाईन म्हणतो आपण त्याला. तर त्याचं युनिट मॅक्सवेल पण आहे. त्याचं युनिट काय, मॅक्सवेल पण आहे. तर इथं विचारलं आहे ते मॅक्सवेलमध्ये दिलं आहे. ॲक्च्युली आपल्याला काय पाहिजे, वेबरमध्ये पाहिजे राहते. कसं राहते, वेबरमध्ये पाहिजे राहते, पण इथं मॅक्सवेलमध्ये दिलं. मग त्याचं कन्व्हर्शन आहे मी सांगतो. 5 गुणिला 10⁶ म्हणजे 5 × 10⁶ म्हणजे 10च्या डोक्यावर 6 म्हणजेच एकावरती 6 शून्य अशी त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. फाइंड द ॲव्हरेज व्होल्टेज जनरेटेड बाय द कंडक्टर. त्याचं सोपं तुम्हाला म्हटलं आहे की त्या कंडक्टरमध्ये जे फील्डमध्ये कंडक्टर आता फिरत आहे म्हणजे या फील्डला जे कट करत आहे, मग या कंडक्टरमध्ये जे EMF इंड्यूस होणार आहे किंवा व्होल्टेज जो तयार होणार आहे तर त्याची व्हॅल्यू किती राहील ते फाइंड करायचं आहे. तर ॲक्च्युली फॉर्म्युला याचा काय राहतो, फ्लक्स पर टाईम आहे. पुन्हा एकच फॉर्म्युला नाही, बरेचसे फॉर्म्युला आहे, पण या गिवन डाट्यामुळं इथे फ्लक्स डिवायडेड बाय काय पाहिजे, टाईम पाहिजे. तर याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर मी सोप्या पद्धतीत शॉर्टकट यांनी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता बघा, फक्त एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की 1 वेबर म्हणजेच 10⁸ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स होते, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू, मॅक्सवेल म्हणू. म्हणजे 1 वेबर म्हणजे 10⁸ मॅक्सवेल होते, लक्षात ठेवा. आणि आपल्याला फॉर्म्युला कशामध्ये पाहिजे, वेबर पर सेकंदमध्ये पाहिजे. कसा पाहिजे, वेबर पर सेकंदमध्ये. मी आता व्हॅल्यू घेऊन येतो पहिले. आता वेबर नाही आहे, वेबरच्या ठिकाणी काय मॅक्सवेल आहे, वेबरच्या ठिकाणी काय मॅक्सवेल. तर मग फॉर्म्युला काय होईल, मॅक्सवेल अपॉन टाईम असं आपण घेऊन चालू. तर मॅक्सवेल किती दिलेला आहे बघा, मॅक्सवेल आपल्याला दिलेला आहे. लाईन ऑफ फोर्सेस किती दिल्या आहे, लाईन किती दिलेला आहे, मॅग्नेटिक लाईन 5 गुणिला 10⁶ म्हणजे 5 गुणिला 10चा पॉवर किती आहे, 6 आहे, भागीला सेकंद किती दिले आहे, 30 मिली सेकंद दिलेला आहे. 30 मिली सेकंद. आता मिली म्हणजेच काय होते तुम्हाला माहिती आहे, मिली म्हणजेच काय होते, 10⁻³ होते. काय होते, 10⁻3. आता मिली, मायक्रो, नॅनो, पिको हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे आणि माहीत होऊन जाईल माझ्यासोबत आले तर आता 30 मिली दिलं आहे. मिली म्हणजेच काय झालं, 10⁻³ झालं. 10⁻³ काय झालं, -3 झाला. आता मी तुम्हाला सोपी शॉर्टकट पद्धतीने माझ्या सांगतो की जर 0 कापला तर इथचा पॉवर 3च्या ठिकाणी काय येईल, -2 येणार. म्हणजे याचं जर रूपांतरण करतो म्हटलं तर काय होईल, 5 गुणिला 10⁶ होईल आणि भागीला 3 गुणिला 10⁻² होईल. आणि हा 10⁻ जर -2 गेला वरती गेला तर तो मायनसचा काय होतो, प्लस होतो. बेसिक कॅल्क्युलेशन आहे. जर वरती गेला तर काय होईल, 5 गुणिला 10⁻⁻6 आहे. इथे काय -6 आहे आणि पुन्हा गुणिला काय होऊन जाईल, 10⁻² होऊन जाईल. आणि जर बेस सेम असला जर तुम्ही ITI माझ्याकडनं केलं असणार ना, तर म्हणजे माझ्या व्हिडिओ बघून जर केला असेल तर मी सर्व छान पद्धतीने शिकवला आहे, ठीक आहे. तरी काय हरकत नाही, आता शिकून जाल तुम्ही. तर पॉवर बेस जर सेम असला तर पॉवरचा काय होतं, ॲडिशन म्हणजे प्लस होतं. आणि भागीला किती आहे, तुमच्याकडे 3 आहे. तर 5 आणि 3ला आपण थोडंसं बाहेर काढून ठेवून देऊ. तर काय होईल, 5 आणि 3चा जर भागाकार केला म्हणजे 5 भागीला जर 3 केला तर 3चा भाग 5 मध्ये टाकला बघा, 3 × 3. ठीक आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे, छोट्या मुलांचं काम आहे. मायनस इथं उरले 2. आता भाग जात नाही, मग पॉईंट घेतो आपण. मग 3 पॉईंट टाकला की इथं 0 येते. मग किती वेळा भाग जाऊ शकतो, sin 3 18 6 वेळा जाऊ शकतो. मग 18 टाकला की पुन्हा इथं 2 येते, पुन्हा 0 घ्यायचं म्हणजे 6 वेळा भाग जात राहील. म्हणजे उत्तर 1.66 येईल. पण तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, सर पुन्हा 10⁸ तर बाकी आहे, पण 10⁸ म्हणजेच काय होतं, तुमचा एक मॅक्सवेल होतो, म्हणजे सॉरी 10⁻ मॅक्सवेल म्हणजेच काय होतं, तुमचा 1 वेबर होते. काय होते, 1 वेबर. म्हणजे हे काय होईल, हे सुटून जाईल ना, याच्या ठिकाणी फक्त काय लिहू शकतो आपण, 1 वेबर लिहू शकतो. तो 1 लिहायची आपल्याला गरज नाही. म्हणजे उत्तर किती राहील आपलं, 1.666 राहील. अशा पद्धतीचं आन्सर इथं बघायचं. 1.66 जर बघितलं तर किती आहे, 2 वर. आता बघा हे एकदम आहे ना, एकदम काटावरचे आहे ना, तर थोडंसं अशा वेळेस चुकायचा चान्स जास्त राहतो. तर कॅल्क्युलेशन बरोबर सांभाळून. तर याचं दुसरं उत्तर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, पुन्हा याच्यापेक्षा थोडंसं मस्त डिटेलमध्ये सांगू शकतो, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे, तेवढा वेळ आपल्याला घालवायचं पण नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गिवन फिगर इंडिकेट विच टाईप ऑफ वाइंडिंग. आता इथे विचारलं आहे की कोणत्या प्रकारची वाइंडिंग आहे, डायग्राममध्ये दिसतं. आता तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर हे काय, ते स्लॉट आहे. हे काय स्लॉट आहे, आता हे तुमच्या आता बाहेरून स्लॉट दिसत आहे, म्हणजे तुमच्या आर्मेचरचे किंवा रोटरचे स्लॉट आहे. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर हे 2 कंडक्टर आपल्याला पॅरललमध्ये दाखवले आहे. 2 कंडक्टर ॲक्च्युली हे दोन्ही कंडक्टर एका स्लॉटमधून दाखवायला पाहिजे होते, पण काय हरकत नाही, दाखवणारे आपल्यापेक्षा हुशार आहे असं समजून चालू. तर त्यांनी 2 कंडक्टर दाखवले. तर सिंपल लॉजिक लावायचं की हे काय 2 लेअरवाली वाइंडिंग असणार. कोणती असणार, 2 लेअरवाली वाइंडिंग. तर मग 2 लेअर म्हणजेच द्विस्तरीय वाइंडिंग म्हणू आपण त्याला. त्याचं चौथंवालं उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे,
तर आपण काय करू, इथे या क्लासला आहे ना ब्रेक घेऊ, थांबवून देऊ आणि बाकीचे प्रश्न याच्यानंतरच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की, आणि पुन्हा थोडंसं इन्फॉर्मेशन मदत देऊन देतो की तुम्हाला जर डिटेल कोर्स एकदम बेसिकपासनं जर तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा एकदम बेसिकपासून शिकायचं असेल तर तुम्ही काय करा, ॲप डाउनलोड करा आणि कोर्सचा पहिले इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल नेमकं मी काय करणार आहे आणि माझी स्ट्रॅटेजी काय हे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. ठीक आहे. तर आणि पुन्हा याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न वगैरे राहिला तर आठवणीने कमेंट करा, म्हणजे काय की मला समजायला सोपं जाईल आणि तुम्हाला सांगायला सोपं जाईल आणि तुमचा पण डाऊट काय होईल पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर इथे या क्लासला आपण थांबवून देऊ. त्याच्यापूर्वी काय करायचं, जर तुम्हाला क्लास आवडला असेल तर आठवणीने लाईक करा आणि तुमच्या जवळचे जे काही मित्र असणार त्या मित्रांना काय करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा कंटिन्यू क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.